Good evening, all of you. Let me know whether my voice is clear or not. My voice is clear. Okay, everyone mark the attendance in chat box. चलिए सब लोग अटेंडेंस मार्क कीजिए चैट बॉक्स में और ज्योग्राफी का टेक्स्ट बुक ओपन कीजिए. ज्योग्राफी का टेक्स्ट बुक ओपन करा सगळ्यांनी. आज हमारा ज्योग्राफी का क्लास है, तो सब लोग ज्योग्राफी का टेक्स्ट बुक ओपन कीजिए. सब लोगों ने अटेंडेंस मार्क की. ओके, चलिए मैं स्क्रीन शेयर करती हूँ. मुझे बताइए स्क्रीन सबको विजिबल है. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, तो आज आपला ज्योग्राफीचा क्लास है. ओके, एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 5. ओके, आज हम लोग लेसन नंबर 5 स्टार्ट करने वाले हैं. ओके, लास्ट टाइम हम लोगों ने जो लेसन नंबर 4 एयर प्रेशर राइट वो कंप्लीट किया. आपण एअर प्रेशर हा जो लेसन आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन आन्सर्स होते. एक्सरसाइज मध्ये सगळ्यांनी सॉल्व्ह केले का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. आन्सर लिहिले सगळ्यांनी. क्वेश्चन आन्सर्स लिहिले सगळ्यांनी. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आलेत आन्सर्स मध्ये. सगळे आन्सर्स भेटले असतील राईट. ओके, चलिए टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 5. ओके, and name of the lesson is winds. ओके, लेसनचं नाव काय winds म्हणजे वारे. ओके, लेसन नंबर 5 winds म्हणजे वारे. ओके, तर या लेसन मध्ये आज आपण वाऱ्यांबद्दल विंड्स कसे क्रिएट होतात ओके त्याबद्दल सगळं या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, चला तर स्टार्ट करूया आपण. ओके, चला आज आपण काय करूया, एकेकाने रीडिंग करायचंय आणि मी एक्सप्लेन करणार. ओके, चला फर्स्ट रीड कोण करताय. ओके, दीपिका. स्विच ऑन युअर माइक and start reading. 5. Winds. Can you tell? See outside the window of your classroom. Which objects are moving? Which are still? Which objects are moving on their own? Which objects are not moving on their own? Why? Through this Okay, question. wait. Okay, very good. Mic off. ओके, चले तर फर्स्ट बघा तुम्हाला काय विचारलंय. कॅन यू टेल. आता तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत त्याचा आन्सर तुम्ही करायचे. ओके, बघा फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय. सी आउटसाइड द विंडो ऑफ युअर क्लासरूम. आता तुम्ही सध्या क्लासरूम मध्ये नाही, सगळेजण घरी आहेत. ओके, आणि जर तुम्ही बाहेर बघितलं, तुम्हाला बाहेर बघायला सांगितलंय ओके तुमच्या विंडो मधून घराच्या. विच ऑब्जेक्ट्स आर मुव्हिंग आणि कुठल्या वस्तू हलतायत, कुठल्या वस्तू तुम्हाला हलताना दिसत आहेत. अँड विच आर स्टील आणि कुठल्या वस्तू एकदम स्थिरपणे आहेत हे तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितले. ओके, जर समजा आता तर आपला नाईट ओके इव्हिनिंग झालेलं आहे, तर बाहेर काय कोणाला दिसेल काय नाही, तर तुम्हाला मे बी ट्रीजचे लिव्ह जे आहेत ते हालचाला वगैरे दिसतील बरोबर. आणि काही जे ऑब्जेक्ट्स आहेत फॉर एक्झाम्पल रोड साईड लॅम्प वगैरे ते तुम्हाला एकदम स्थिर म्हणजे एकदम असे स्थिर उभे असलेले दिसतील बरोबर ना. समजते ना सगळ्यांना कुठले ऑब्जेक्ट मूव्ह करताना दिसत असतील आणि कुठले हे बरोबर. हा ओके, तर फर्स्ट क्वेश्चन हा विचारलाय. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा. विच ऑब्जेक्ट्स आर मुव्हिंग ऑन देअर ओन. बघा आता कुठले ऑब्जेक्ट्स आहेत ते स्वतःहून हालतात. आता तुम्हाला बाहेर बघा आणि कुठले वस्तू स्वतःहून हालताना दिसत आहेत तुम्हाला ते विचारलंय. ओके, नेक्स्ट विच ऑब्जेक्ट्स आर नॉट मुव्हिंग ऑन देअर ओन अँड वाय.
आणि कुठल्या वस्तू स्वतःहून नाही हालत आहे आणि का नाही हालत आहे. आता फॉर एक्झाम्पल जे ट्रीजचे लिव्ज आहेत, राईट, जे झाडांची पाने ते स्वतःहून हालतात का. स्वतःहून हालतात झाडांची पाने, ट्रीजचे लिव्ह स्वतः मूव्ह करतात का. जरा सांगा चॅटबॉक्स मध्ये. नो, राईट. हे जे ट्रीजचे लिव्ज आहेत ते स्वतःहून कधी मूव्ह करत नाही. ओके, मग ते का स्वतःहून मूव्ह करत नसतील. कोणामुळे मूव्ह करतात. येस, एअर. बरोबर, एअरमुळे, हवेमुळे ते मूव्ह करतात. ओके, चला, तर याच्या सगळ्या या आन्सरचं सगळं पुढं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण बघूया. चला, नेक्स्ट पॅरा कोण रीड करणार आहे. ओके, अविका. अविका, माइक ऑन कर. Yes, ma'am. नेक्स्ट पॅरा रीड कर. वरील प्रश्नातून विद्यार्थ्यांना वारा या नाही, वेट. इथे स्क्रीनवर दिसतंय ना तुला, ते रीड करायचंय. हा. through this question make the student think of wind. We feel we win, but Cannot. cannot see it when certain objects in our Certain object. certain objects in our surroundings our surroundings in our surroundings move we experience when the movement of air in college is called wind. Where does air move? why does air move. ओके, वेट, स्टॉप. बघा, रीडिंग करायला इंग्लिशचं रीडिंग करा घरी. मराठी मीडियम स्टुडंट, इंग्लिश सब्जेक्ट आहे ना तुम्हाला. 7th स्टँडर्डला गेले तुम्ही, इंग्लिश रीड करता यायला पाहिजे. ओके, बघा काय सांगितलंय. वी फील द विंड, द बर्ड कॅनॉट सी इट. बघा काय सांगितलंय. जे वाइंड आहे, वारा आपल्याला आपण काय करू शकतो, फील करू शकतो. ओके, वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, पण तो आपण पाहू शकत नाही. ओके, वेन सर्टन ऑब्जेक्ट इन आवर सराउंडिंग मूव वी एक्सपिरियन्स विंड. मग जेव्हा आपल्या आजूबाजूच्या वस्तू हालतात तेव्हा आपल्याला समजतं की वारा सुटलाय. बरोबर, आता झाडं वगैरे हालतात तेव्हाच आपल्याला कळतं ना की बाहेर वारा सुटलाय. बरोबर ना. मग तेच, एखाद्या वस्तू बाहेर म्हणजे आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू हालत असतील तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो. द मुवमेंट ऑफ एअर इज कॉल्ड वाइंड. मग त्या हवेच्या हालचालीला काय बोलतात. वारा, विंड बोलतात. विंड म्हणजे काय. द मुवमेंट ऑफ एअर म्हणजे हवेच्या वाहनाचा वाऱ्याशी संबंध येतो. बरोबर, जेव्हा हवाची हालचाल होते त्याला काय बोलतात, वारा. ओके, आता जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. ओके, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. बघा, हवेचं आता एक रूम आहे समजा. वेट, बघा, आता ही एक रूम आहे. ओके, या रूम मध्ये काय आहे, इथे फॅन आहे. ओके, या रूम मध्ये काय आहे, एक फॅन आहे. ओके, आता या रूम मध्ये एअर आहे. आपण लास्ट याच्यामध्ये शिकलोय, लास्ट लेसन मध्ये शिकलोय. एअर ही सगळीकडे असते. बरोबर, हवा ही सगळीकडे असते. तर या रूम मध्ये सुद्धा एअर आहे. पण जेव्हा जसा आपण हा जो फॅन स्टार्ट करू, बरोबर, हा जो आपण फॅन स्टार्ट करू, मग तेव्हा ही जी इथले जे एअर पार्टिकल्स आहेत ते काय होतील, इकडे तिकडे मूव्ह करतील. काय होतील, इकडे तिकडे मूव्ह करतील. बरोबर ना. मग तेव्हा आपल्याला तो वारा काय होणार, दिसणार. तो आपल्याला अनुभवता येणार. ओके, तेव्हा आपल्याला म्हणजेच काय, ही जी एअरची मुवमेंट आहे त्यालाच आपण तेव्हा काय बोलणार, विंड. मग तेव्हाच आपण बोलणार ना वारा सुटलाय.
जेव्हा फॅन चालू केला आपण ते इथले जे एअरचे पार्टिकल्स आहे रूम मध्ये एअर असतेच फक्त ते आपल्याला दिसत नाही मग त्याचं स्पर्श त्याचा फील आपल्याला कधी होणार जेव्हा त्याची मुवमेंट होणार मग या फॅनमुळे काय झालं हे एअर पार्टिकल्स इकडे तिकडे काय करे मूव्ह करायला लागले आणि आपल्याला समजलं की त्या रूम मध्ये वारा सुटलाय कळालं सगळ्यांना एक्झाम्पल वरून कळालं सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा एक्झाम्पल वरून कळालं तर काय तुम्हाला विचारतील व्हॉट इज मीन बाय विंड वाइंडची डेफिनेशन काय बोलणार तुम्ही काय सांगणार हवेचं व्याख्या द मुवमेंट ऑफ एअर इज कॉल्ड विंड ओके हवेच्या हालचालीला हवेच्या वाहण्यालाच काय बोलतात वारा ओके हालचालीलाच काय बोलतात वारा कळालं सगळ्यांना ओके नेक्स्ट कोण रीड करणार ऍक्टिव्हिटी आहे एक कोण रीड करेल जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये प्रद्युम्न ओके प्रद्युम्न माइक ऑन कर आणि रीड कर ऍक्टिव्हिटी Hello, ma'am. येस Get pairs of. Ma'am, clear नाही दिसत. दिसतंय आता Yes. Get pairs of students to do this. Fold a paper into two same sized roll. Keep both the paper rolls on the side of a table. You and your friend should select one roll each. Without touching the roll of the paper or the table, that can be done to move the paper rolls to the other end of the table. नेक्स्ट See who moves the paper roll first to the other end of the table. What could be the reason of the डिले daily डिले DA in डिले making the roll? What, ma'am? त्याचं प्रोनाउन्सिएशन डिले डिले Okay, ma'am. Delay in making the rolls reach to the other end of the table. What can we do to move the rolls to the other end of the table with a greater speed? Can a bottle filled with water move to move to the other end of the table in this manner? मॅम स्क्रीन नीट दिसे ना क्लिअर नाहीये हा आता विजिबल आहे येस मॅम कॅन वी यूज द सेम मेथड दॅट यू टायर्ड फॉर मुव्हिंग द पेपर रोल्स ओके व्हेरी गुड बघा आता इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ट्राय दिस करून बघायला सांगितले ओके गेट पेअर्स ऑफ स्टुडंट टू डू दिस याच्यामध्ये दोन दोन विद्यार्थ्यांची जोडी पाहिजे ओके दोन दोन स्टुडंटची पेअर पाहिजे बघा फर्स्ट काय करायचंय फोल्ड अ पेपर इंटू टू सेम साईज रोल तुम्हाला दोन समान आकाराच्या कागदाची काय करायचे रोल्स बनवायचे खाली दिसतंय सगळ्यांना पिक्चर मध्ये असे रोल्स करायचे ओके नेक्स्ट कीप बोथ द पेपर रोल्स ऑन वन साइड ऑफ ए टेबल आणि हे जे आहेत रोल्स ते बरोबर टेबलाच्या एका बाजूला ठेवायचे ओके बघा दोन स्टुडंट आहे एका स्टुडंटच्या समोर दुसऱ्या स्टुडंटच्या समोर असे दोन्ही साईडला त्यांनी ठेवले यू अँड युअर फ्रेंड शुड सिलेक्ट वन रोल इच आता मी तुम्हाला ते सांगितलंय तुम्ही आणि तुमचा फ्रेंड एक एक रोल काय करायचं सिलेक्ट करायचं ओके विदाउट टचिंग द रोल ऑफ अ पेपर or the table what can be done to move the paper roll to the other end of the table बघा त्यांनी विचारलंय आता तुम्हाला काय करायचंय हा जो पेपर रोल आहे सगळ्यांना दिसतोय इथे हा जो पेपर रोल आहे तुम्हाला टेबलावर ठेवायचा आहे आणि तुम्ही त्या पेपर रोलला आणि ना टेबलाला टच करायचं आणि तुम्ही त्या टच न करता तुम्हाला काय करायचंय त्या पेपर रोलला पुढे ढकलायचंय ओके तर काय करणार तुम्ही तर पेपर रोलला तुम्हाला पुढे ढकलायचंय न टेबलाला टच पण नाही करायचंय ओके तर काय करणार कसे जाणार ते पेपर पुढे बाय एअर बरोबर बाय विंड बरोबर हवेने जाणार ना वाऱ्याने पुढे जातील बघा
सी हू मूव्स द पेपर रोल फर्स्ट टू द अदर एंड ऑफ द टेबल. आणि नंतर तुम्हाला बघायचंय की कोण जो पेपराचा रोल आहे तो कोण पहिले टेबलाच्या दुसऱ्या एंडला घेऊन जातो. बरोबर. व्हॉट कुड बी द रिझन ऑफ द डिले इन द मेकिंग रोल्स इच टू दी अदर एंड ऑफ द टेबल. आणि असं काही रिझन आहे कशामुळे तो जो कागदाचा रोल आहे तो दुसऱ्या साईडला पोहोचण्यासाठी उशीर झाला. बरोबर ना. कशामुळे उशीर झाला असेल कोण सांगेल मला. बघा काहींचा एकाचा पोचेल आणि एकाचा नाही पोचणार. थोडासा काहीतरी टाइमचा हे होईल ना, उशीर होईल ना, टाइम मध्ये डिफरन्स येईल. कोणाचा पहिले जाईल कोणाचा लेट जाईल. मग कशामुळे जाणार लेट कशामुळे जाईल. आता समजा तुमचा जर पहिले गेला आणि तुमच्या फ्रेंडचा नंतर गेला कोण सांगेल मला याचा आन्सर का लेट होईल. ओके अनघा, अनघा सांग मला. हॅलो अनघा, चला सांगा. आवाज येतोय माझा. ओके प्रथमेश, प्रथमेश सांग. हा मॅम येस. कारण ते माझ्या मित्राने दुसरं कोणती तरी वस्तू वापरली असेल. काय करेल. दुसरीच कोणती तरी वस्तू वापरली असेल. नाही नाही बघा इथे काय आपण दोन्ही आपण पेपर रोल कशाने पुढे ढकलणार कोण सांगेल मला. तुम्ही कशाने जर तू आणि तुमचे फ्रेंड असतील तर तुम्ही पहिले तुम्हाला सांगितले की तुम्हाला हा पेपर रोल पुढे ढकलायचा आहे तर तुम्ही कशाने ढकलणार. तुम्हाला स्पर्श टच पण नाही करायचंय. ओके आदिती सांग. हॅलो मॅम. येस. ते पुढे ढकलण्यासाठी हवेची गरज आहे. हा हवेची गरज आहे. ओके बघा सगळ्यांनी. तर ते जे कागद आपल्याला पुढे ढकलायचं आपण कशाने हवेने. बरोबर. एअरने आपण पुढे ढकलणार. ओके. आता कोणाचा पहिले पोचेल कोणाचा लेट पोचेल. मग का कोणाचं जास्त पटकन पहिले पोचणार आणि कोणाचे नाही लेट पोचेल. काय टाइम डिफरन्स काय येणार. ओके प्रद्युम्न सांग. हॅलो मॅम. येस. ज्या ऑब्जेक्ट पासून एअर जास्त तयार होतात त्यांचा पेपर रोल फर्स्ट पोहोचेल. येस. बघा एअर प्रेशर लास्ट लेक्चर मध्ये लेसन मध्ये तुम्ही शिकलायत ना. एअर प्रेशर जिथे वेलोसिटी जिथे एअरचं प्रेशर जास्त असेल एअरची वेलोसिटी एअरचा स्पीड जास्त असेल तिथे तो पेपर काय होणार सगळ्यात पहिले जाणार. बरोबर. कळते ना सगळ्यांना. हवेचा जर वेग मराठीत काय बोलतो स्पीडला वेग ना. हवेचा वेग जिथे जास्त असेल तो पेपर रोल पुढे जाईल सगळ्यात पहिले. बरोबर. तर तुमचा फ्रेंड आणि तुमच्यामध्ये ज्याचा जास्त असेल स्पीड त्याचा पेपर रोल पुढे जाईल. ओके. त्याच्यामुळे हवेच्या स्पीडमुळे एअरच्या स्पीडमुळे काय होणार आहे त्याच्यामध्ये डिले होणार आहे उशिरा पोचेल. व्हॉट कॅन वी डू टू मूव्ह द रोल टू द अदर एंड ऑफ द टेबल विथ अ ग्रेटर स्पीड. बघा काय विचारल्यानंतर क्वेश्चन. आता तुम्हाला तो पेपर रोल खूप स्पीडनी पुढे न्यायचा आहे तर तुम्ही काय करणार. समजतंय काय करणार. तुम्हाला जास्त त्याला स्पीड द्यायचंय मग तुम्ही दुसरं तुमच्या तोंडाच्या एअरनी जर जास्त झाला नाही तर तुम्हाला अजून एक जास्त तुम्हाला एअर जास्त द्यायला लागेल ना त्याला. एअरचा स्पीड वाढवायला लागेल. कॅन अ बॉटल फिल्ड विथ वॉटर बी मूव टू अदर एंड ऑफ द टेबल इन दिस मॅनर. कॅन वी यूज द सेम मेथड टू दॅट यू ट्राईड फॉर द मुव्हिंग द पेपर रोल. चला मला याचा आन्सर सांगा तुम्ही. आता या पेपर रोलच्या जागी तुमच्या इथे ठेवले मी पाण्याने भरलेली बाटली. ओके. त्या पाण्याने भरलेल्या बाटलीला सुद्धा तुम्हाला एक टेबलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे न्यायचंय. तर तुम्ही जसं पेपर रोलला जी मेथड यूज केली जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरणार का जरा सांगा. तीच पद्धत वापरणार तुम्ही. येस. नाही. कारण जी पाण्याने भरलेली बॉटल आहे ती काय त्याचं वेट ती कशी आहे जास्त जड असेल ना ती. बरोबर. आणि जो पेपर रोल होता तो कसा होता लाईट होता हलका होता त्याच्यामुळे एअरनी तो पटकन पुढे गेला.
आणि जो पेपर पाण्याने भरलेली बॉटल आहे त्याला जास्त स्पीड लागणार एअर ती पुढे ढकलण्यासाठी. बरोबर ना? कळतंय सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, सगळ्यांना कळाली ऍक्टिव्हिटी? ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. बघा इथे इथे जे दोघं जण आहेत एकीने काय केलंय पेपरचाच यूज करून त्याला म्हणजे काय केलंय एका रोलला हवा दिली, दुसरे तोंडाने देतोय. तर कोणाचा पहिले जाईल? मला तर वाटतंय जी गर्ल आहे तिचा पहिले पेपर रोल पुढे जाईल, कारण तिच्या एअरची जो वेलोसिटी आहे, हवेचा वेग आहे, तो जरा जास्त दिसतोय. बरोबर? कळालं सगळ्यांना? ओके, चला पुढे जाऊया आपण. चला आता याच्या मागचं जे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आहे, जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन, आपण जॉग्राफी स्टडी करतोय तर जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन सगळ्यांना माहित असलं पाहिजे. तर चला आपण ते बघूया. बघा काय सांगितलंय बघा. वी हॅव लर्न दॅट द एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म अक्रॉस दी अर्थ सरफेस. बरोबर ना? लास्ट क्लासमध्येच आपण बघितलंय लेसन मध्ये की एअर प्रेशर हा सगळीकडे एकसारखा नसतो. पृथ्वीवर एअर प्रेशर सगळीकडे एकसारखा नसतो. हवेचा दाब हा पृथ्वीवर सगळीकडे एक समान नसतो. हे आपण मागच्याच लेसन मध्ये शिकलेलो आहोत. एअर मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टुवर्ड्स लो प्रेशर एरियाज इन हॉरिझॉन्टल मॅनर. बघा, तर हा जो एअर प्रेशर कसा मूव्ह करत असतो? एअर कसा मूव्ह करत असतो? हाय प्रेशर एरिया कडून लो प्रेशर एरियाकडे. ओके, हाय प्रेशर एरिया कडून लो प्रेशर एरियाकडे, पण कुठल्या मॅनरनी? हॉरिझॉन्टल. ओके, कुठल्या मॅनरनी? हॉरिझॉन्टल. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल होत असते. कळालं सगळ्यांना? winds are generated due to this movement, आणि त्याच मुवमेंटमुळे या वाऱ्यांची निर्मिती होते. तुम्हाला सगळ्यांना विचारतील हाऊ winds are generated, वाऱ्यांची निर्मिती कशी होते? तर तुम्ही काय सांगणार? काय आन्सर सांगणार तुम्ही? फर्स्ट लिहायचं की एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म अक्रॉस दी अर्थ सरफेस. हवेचा दाब हा पृथ्वीवर सगळीकडे एक समान नसतो. हवा ही कमी जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे क्षितिजा समांतर दिशेमध्ये होत असते. हवेची हालचाल जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे क्षितिजा समान म्हणजे हॉरिझॉन्टल दिशेने होत असते. ओके, आणि याच हालचालीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. ओके, कसं कळालं सगळ्यांना? एअर मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टू द लो प्रेशर एरियाज with horizontal manner. Okay, and due to this movement winds are generated. कळालं सगळ्यांना? बघा एका क्वेश्चनचा आन्सर मिळाला आपल्याला इथे. कळालं का? ओके, नेक्स्ट. The extent of the difference in the air pressure affects the velocity of the wind. If there is a less difference in the pressure, winds blow with the less velocity. Winds blow with greater velocity if the pressure difference is greater. बघा काय सांगितलंय? हवेच्या दाबाचा जो फरक असतो, ओके, त्याच्यावर आता जो एक्सटेंड ऑफ डिफरन्स इन द एअर, आता एअर प्रेशर मध्ये जर डिफरन्स असेल तर एअर प्रेशर मधला जो डिफरन्स असेल तो हवेच्या वेगावर त्याचा परिणाम होतो. ओके, जेवढा कमी एअर प्रेशर असेल तेवढाच हवा सुद्धा काय असते, हवेचा वेग सुद्धा कमी असणार, आणि जेवढा जास्त एअर प्रेशर असणार त्याचा हवेचा वेग सुद्धा काय असणार, जास्त असणार. ओके, बघा इथे सांगितलं इफ देअर इज अ लेस डिफरन्स इन दी प्रेशर, एअर प्रेशर मध्ये कमी फरक असेल, ओके, तर विंड ब्लोज विथ लेस वेलोसिटी. मग तो जो वारा असतो तो कसा वाहणार? वारे कसे वाहणार? ते एकदम हळू मंद गतीने वाहणार. आणि जेव्हा एअर प्रेशर मध्ये जास्त डिफरन्स असेल तेव्हा वारे कसे वाहणार? वेगाने वाहणार. कळालं सगळ्यांना? तर तुम्ही काय लिहिणार? एअर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी
वेलोसिटी ऑफ द विंड. कळालं सगळ्यांना? तर हवेच्या दाबाचा फरक यांचा डायरेक्ट कोणावर परिणाम होतो? वाऱ्याच्या गतीवर. जिथे हवेचा दाबाचा कमी फरक असेल तिथे वारे कसे वाहतात? कमी गतीने वाहतात. जिथे हवेचा दाबाचा जास्त फरक असेल तिथे वारे कसे वाहतात? वेगाने वाहतात. कळालं सगळ्यांना? If there is a less difference in pressure, winds blow with less velocity, and if there is a greater difference in pressure, winds blow with greater velocity. कळालं सगळ्यांना? एवढं कळालं का सगळ्यांना? सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, नेक्स्ट. विंड स्पीड्स ऑल्सो व्हॅरीज. हवेचा जो वेग असतो तो सुद्धा कुठे कुठे म्हणजे असू शकतो. ओके, सगळ्यांना आवाज येतो का माझा? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन विजिबल आहे? ओके, बघा काय सांगितलं त्यांनी. विंड स्पीड्स ऑल्सो व्हॅरीज, म्हणजे जो हवेचा वेग आहे तो म्हणजे सगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. ओके, सगळीकडे सेम नसतो. विंड वेलोसिटी इज मेजर इन द युनिट्स ऑफ नॉट्स अँड किलोमीटर्स पर हावर. बघा, तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांची आपल्याला मेजर करायचं असतं तर सगळ्याचं युनिट आहे तसं विंडचं सुद्धा वेलोसिटी, हवेचा सुद्धा वेग, जर तुम्हाला वाऱ्याचा वेग सुद्धा तुम्हाला मेजर करायचा असेल त्याचं युनिट काय बघा? नॉट किंवा किलोमीटर पर आवर, किलोमीटर प्रति तास. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना हा पॅरा कळाला का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काय डाऊट? ओके, चला पुढे जाऊया आपण. ओके, चला नेक्स्ट बघा, तुम्हाला काय सांगितलंय? एक टेबल दिलाय, तर तुम्हाला ट्राय करायला सांगितलंय बघा. गिव्ह इट अ ट्राय. बघा तुम्हाला जमतंय का बघा. राईट अ चेंज डायरेक्शन ऑफ द विंड इन द टेबल बिलो. तुम्हाला या टेबल मध्ये वाऱ्यांची बदललेली दिशा लिहायच्या आहेत. ओके, प्रेशर बेल्ट दिलेले आहेत. प्रेशर बेल्ट सगळ्यांना माहिती आहेत ना? लास्ट लेसन मध्ये शिकलेलो आहेत आपण. डिफरंट टाईपचे प्रेशर बेल्ट कसे क्रिएट होतात ते सुद्धा सांगितले होते मी तुम्हाला. कुठले कुठले प्रेशर बेल्ट होते बघा इथे सगळ्यांनी. सब पोलार लो प्रेशर बेल्ट, मिड लॅटिट्युनल हाय प्रेशर बेल्ट, नंतर मिड लॅटिट्युनल इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. लक्षात आहे सगळ्यांना? लक्षात आहे का सगळ्यांना? उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा, विषुववृत्तीय कमी दाब पट्टा. बघितल्यात ना सगळ्यांनी लास्ट टाइम? हा, तर त्या तुम्हाला ते प्रेशर बेल्ट दिलेले आहेत आणि तुम्हाला तिथे सांगायचं त्यांचं विंडचं डायरेक्शन, वाऱ्याची दिशा सांगायची आहे तुम्हाला. ओके, बघा नॉर्थन हेमिस्फिअर आणि साऊथर्न हेमिस्फिअर. म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्ध, म्हणजे वरच्या साईडला त्यांची डायरेक्शन कुठे आहे ते सांगायचंय, आणि साऊथर्न हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये कुठे आहे त्यांची. ओके, चला तर फर्स्ट काय? मिड लॅटिट्यूड. मिड लॅटिट्यूड म्हणजे काय? मध्य अक्षवृत्त. ओके, आता मध्य बघा सगळ्यांनी मिड हाय प्रेशर बेल्ट दिसतं सगळ्यांना? दोन्ही साईडला आहे, दिसतं सगळ्यांना? मिड वरती सुद्धा आहे, साऊथ नॉर्थ मध्ये सुद्धा आहे, साऊथ मध्ये सुद्धा आहे. ओके, आता आपण पहिले नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये जाऊया. वरती गेलो आपण नॉर्थन हेमिस्फिअर. आता नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये कुठे आहेत ते बघा सगळ्यांनी. नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये त्यांच्या विंडची डायरेक्शन कोण सांगेल मला? दिसतंय का सगळ्यांना? ओके, डायरेक्शन आपल्याला सांगायचंय, नॉट अ डिग्री. त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्शन माहिती आहेत ना सगळ्यांना? 8 डायरेक्शन माहिती आहेत सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये. मेन आपल्याला माहिती आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. हे जे आहे ते मेन आहेत डायरेक्शन. अजून त्याचे सब डायरेक्शन आहे ते माहिती आहे तुम्हाला? 4th क्लास मध्ये तुम्ही शिकला असाल बघा, बोर्डवर तुम्हाला काढून दाखवते.
जर नसेल माहित सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. वरती काय असतो? नॉर्थ, राईट, साऊथ, देन ईस्ट, देन वेस्ट, राईट. हे मेन सगळ्यांना माहिती आहे. आता सब डायरेक्शन, यांच्यामध्ये सुद्धा डायरेक्शन असतात, ते सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. इथे काय येणार आहे? नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये काय येणार आहे? नॉर्थ ईस्ट. काय येणार आहे? नॉर्थ ईस्ट. ओके. ईस्ट अँड साऊथच्या मध्ये काय असणार आहे? साऊथ ईस्ट. आता इथे वेस्ट आणि साऊथच्या मध्ये साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट. आणि नॉर्थ अँड वेस्टच्या मध्ये काय असणार आहे? नॉर्थ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. कळालं सगळ्यांना? या डायरेक्शन, या सगळ्या मिळून 8 डायरेक्शन नोट डाऊन केल्या सगळ्यांनी? केल्या सगळ्यांनी? जरा सांगा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. मराठीत कोण सांगणार मला हे सब डायरेक्शन? चला, कोणाला माहिती आहे मराठी स्टुडंट मध्ये कोण सांगेल मला? ईशान्य, आग्नेय, कोण सांगेल? ओके, प्रद्युम्न. प्रद्युम्न सांग मला. आता आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. हा, मला इथे जर इथे कुठला येणार? पूर्व आणि उत्तराच्या मध्ये कुठला येणार? ईशान्य, राईट ना? मराठी स्टुडंट, चला पटकन आन्सर करा मला. इथे ईशान्य येईल, बरोबर? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. फोर्थ स्टँडर्ड मध्ये सगळेजण शिकले आहेत ना? सगळ्यांनी नोट डाऊन केलंय? बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. ओके, वेट. ओके, यस. मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये काय येणार? इथे येणार ईशान्य. मराठीत लिहिते मी इथे मराठी स्टुडंट साठी. इथे येईल ईशान्य, बरोबर. इथे येईल आग्नेय, बरोबर. इथे येईल नैऋत्य आणि इथे येईल वायव्य. ओके. आता तुम्ही मला सांगायचे कुठे कुठे कुठले जे वारे आहेत ते कुठे वाहत आहेत. ओके, चला सगळ्यांनी नोट डाऊन करून घेतलंय ना? चला मला सांगा. ओके, बघा. चला आता मिड लॅटिट्यूड म्हणजे मध्य अक्षवृत्त. चला, कुठल्या वरच्या साईडला? उत्तर गोलार्धामध्ये. चला, कुठे चाललेत बघा? कुठे वाहत आहेत? मिड लॅटिट्यूड वाले उत्तर गोलार्धामध्ये, वरच्या दिशेला, या दिशेला चालले. दिसतंय सगळ्यांना? कुठे चालले सांगा चला, कोण सांगेल? बघा, या दिशेला एक चाललेत आणि या दिशेला चाललेत, बरोबर. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट, बरोबर ना? दिसते सगळ्यांना? नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्टला चाललेत, बरोबर. ईशान्य आणि नैऋत्यला चाललेत. कळालं सगळ्यांना? कळालं का? ईशान्य आणि नैऋत्यला चाललेत. हे होते वरचे उत्तर गोलार्धात, नॉर्थन हेमिस्फिअर. आता साऊथ मधले बघा, साऊथर्न हेमिस्फिअर मध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये कुठे चाललेत? मराठीत वायव्यला चाललेत आणि इकडे आग्नेयला चाललेत. कोण सांगेल मला कुठे चाललेत? नॉर्थ वेस्ट अँड साऊथ ईस्ट. यस, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का डायरेक्शन? हे होते मिड लॅटिट्यूडनल. ओके, नेक्स्ट काय विचारलंय बघा इथे?
पोल्सवाले बघा सगळ्यांनी. पोल्सचे बघा आता सगळ्यांनी वरती. पोल्सचे कुठे चाललेत? इकडे आलेत ना, म्हणजे ते नैऋत्य, म्हणजे इकडे खाली. नॉर्थ आय थिंक साऊथ वेस्टला चाललेत. इकडे आहेत ना ते, साऊथ वेस्टला चाललेत बरोबर, वरच्या साईडचे. येस. आणि खालच्या साईडचे कुठे चाललेत? साऊथ ईस्ट, इकडे चाललेत आग्नेयला. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना समजलेत का? समजलं सगळ्यांना? ऍक्टिव्हिटी मराठी स्टुडंट कळालं ना सगळ्यांना? दिशा मी तुम्हाला सांगितल्या आणि वाऱ्यांचे डायरेक्शन ऍरो दिलेले आहेत. बघायचंय तुम्हाला ध्रुवामधले कुठं चाललेत वारे, ध्रुव दाबाच्या पट्ट्यांमधले आणि मध्य अक्षवृत्तामधले. ओके, चला पुढे जाऊया आता. बघा इथे काय दिलंय. वेन वी कन्सिडर दी अर्थ ॲज अ होल we find the direction of the winds is influenced by the rotation of the earth. काय सांगितलं बघा, संपूर्ण पृथ्वीचा संदर्भात विचार केला तर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम हा वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो. आता इथे तुम्हाला दिसलं हे जे वारे आहेत ते वेगवेगळ्या दिशेला वाहत होते ना. इथे एअरची डायरेक्शन बघा, विंडची डायरेक्शन सगळीकडे डिफरंट होती. ती कशामुळे डिफरंट झाली? अर्थच्या रोटेशनमुळे. कोणामुळे? अर्थच्या रोटेशनमुळे काय झालंय, एअरची डायरेक्शन चेंज होते. ओके, अर्थच्या रोटेशनचा एअरच्या डायरेक्शनवर काय होतो? इफेक्ट होतो. इन द नॉर्थर्न winds get deflected towards the right of their original direction, whereas in the southern hemisphere they get reflected towards the left, the original direction. बघा काय सांगितलंय बघा. चला तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी? काय सांगितलंय? उत्तर गोलार्धात म्हणजे वरच्या नॉर्थला काय होतं, त्यांच्या राईट साईडला जे वारे असतात त्यांच्या राईट साईडला काय होतात, वळतात. आणि साऊथ मध्ये काय होतं, त्यांच्या लेफ्ट साईडला वळतायत. बघा तुम्हाला मी बोर्डवर दाखवते. कळतंय ना सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा बोर्डवर दाखवते मी तुम्हाला. त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला? आता बघा त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा तुम्ही नॉर्थला असेल तर नॉर्थचे जे आहेत, नॉर्थचे जे विंडचे डायरेक्शन आहे ते कुठे येतात? त्यांच्या जी मेन पोझिशन आहे त्याच्या राईट साईडला. आता नॉर्थची राईट साईड कुठली आहे? नॉर्थची राईट साईड सगळ्यांनी लिहा. नॉर्थची राईट साईड या साईडला, बरोबर, सॉरी या साईडला, बरोबर. तर नॉर्थच्या ही जी नॉर्थ आहे त्याची राईट साईड काय ही आहे ना. मग या साईडला काय होतात, सगळे एअर सगळे जे विंड्स आहेत या डायरेक्शनला मूव्ह करतात. ओके, हे झालं नॉर्थच्या याच्यामध्ये. आणि आता साऊथ मध्ये काय बोलले ते? साऊथ डायरेक्शन. आता इथे साऊथ आहे ना खालच्या साईडला, तर साऊथच्या लेफ्ट साईडला, साऊथच्या लेफ्ट कुठला येणार आहे? ही साईड. ओके, साऊथच्या लेफ्ट साईडला इकडे सगळे एअर काय होतात, मूव्ह करतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नॉर्थला त्यांची जी मेन पोझिशन असते त्याच्या राईट साईडला ते वाहतात वारे. ओके, आणि साऊथच्या लेफ्ट साईडला काय सांगितलं त्यांनी? उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धामध्ये मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. ओके, this direction has been shown by curved arrows in the figure. The rotation from west to east causes this change in the original direction of the wind. काय सांगितलंय तुम्हाला? इथे डायग्राम बघायला सांगितलंय 5.2. तर 5.2 डायग्राम बघा इथे. 5.2 डायग्राम दिसलं सगळ्यांना? काय सांगितलंय याच्यामध्ये? जी तुम्हाला डायरेक्शन दाखवले ती तुम्हाला कर्व ॲरोने दाखवले. बघा इथे मी तुम्हाला दाखवले वरती नॉर्थला बघा काय झालंय, नॉर्थची डायरेक्शन राईट साईड ब्ल्यू दिसते तुम्हाला, या साईडला आहे. आणि साऊथची डायरेक्शन लेफ्ट साईडला आहे. कळलं? त्याच्यामुळे काय होतंय, या एअर सॉरी
अर्थच्या रोटेशनमुळे या वाऱ्यांच्या डायरेक्शन मध्ये काय होतंय, चेंजेस होतोय. कळालं? अर्थ आपली रोटेशन कशी करते, वेस्ट पासून ईस्ट कडे जाते ना. अर्थचं रोटेशन कुठून होतं, पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ना, त्याच्यामुळे त्यांचं ते रोटेशन होतंय. कळालं सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळालं का? सगळ्यांना इथपर्यंत कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय. कॅन यू टेल. आता तुम्हाला ही 5.3 बघायची आहे डायग्राम आणि तुम्हाला सांगायचंय आन्सर. ओके, चला. Which are the winds in the northern hemisphere that blow from the mid latitudinal high pressure belt to the equatorial low pressure belt? बघा आता नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये कुठले वारे आहेत ते जास्त दाबाकडून म्हणजे हाय प्रेशर मिड लॅटिट्यूड हाय प्रेशर बेल्ट टू इक्विटोरियल लो प्रेशर बेल्ट कडे फ्लो होत आहेत. बघा सांगा मला. इथे इथे बघा तुम्हाला सांगितले एअरचं तुम्हाला दिले सुद्धा आहेत. वेस्टर्लाइज, ईस्टर्लाइज म्हणजे काय? वेस्टर्लाइज म्हणजे काय? पश्चिमी वारे. ईस्टर्लाइज म्हणजे काय? पूर्वीय वारे. ओके, चला. तर कुठले वारे वाहत आहेत नॉर्थ मध्ये? मिड लॅटिट्यूड कडून इक्विटोरियल कडे. चला, कोण सांगेल मला? व्हॉइस येतोय माझा आता क्लिअर? ओके, प्रथमेश सांग कुठले वारे वाहत आहेत? ईस्टर लाईट. कुठले वाहत आहेत? ईस्टर लाईट. ईस्टर्लाइज. व्हेरी गुड. मिड लॅटिट्यूड बघा, मिड लॅटिट्यूड कडून इक्विटोरियल लो प्रेशर कडे ईस्टर्लाइज म्हणजे पूर्वीय वारे वाहत आहेत. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द वेस्टर्लाइज इन द साऊथर्न हेमिस्फिअर? आता जो वेस्टर्लाइज आहे, वेस्टर्लाइज म्हणजे पश्चिमी वारे आहेत, त्यांचं साऊथ मध्ये डायरेक्शन कुठे आहे? कोण सांगेल मला? सगळ्यांना साऊथ मध्ये वेस्टर्लाइज दिसत आहेत? दक्षिण गोलार्धामध्ये सगळ्यांना पश्चिमी वारे दिसत आहेत का? त्यांचं डायरेक्शन कोण सांगेल मला? चला, कोण सांगेल मला त्याचं डायरेक्शन? ओके, आदिती सांग काय डायरेक्शन आहे त्यांचं? हॅलो. आदिती. हा, आग्नेय. आग्नेय. येस, आग्नेयकडे वाहत आहेत. ओके, बरोबर. कुठे वाहत आहेत ते? आग्नेय. ओके, म्हणजेच कुठे? साऊथ ईस्टला. ओके, नेक्स्ट. कळते सगळ्यांना कसं आन्सर करायचे सगळे क्वेश्चन? Which planetary winds blow from the mid latitudinal high pressure belt to the subpolar low pressure belts in northern hemisphere? बघा तुम्हाला विचारलंय नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर कडून सब पोलार लो प्रेशर बेल्ट कडे कुठले वारे वाहत आहेत? चला, कोण सांगेल मला? उत्तर गोलार्धामध्ये मध्य दाबाच्या अक्षवृत्तीय पट्ट्यांकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे कुठले वारे वाहत आहेत? कोण सांगेल मला? ओके, दीपिका. मॅम, येस, वेस्टर्लाइज. वेस्टर्लाइज. येस, पश्चिमी वारे. ओके, तर सगळ्यांना हे आन्सर लिहिता येतील? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हे सुद्धा तुम्हाला घरी होमवर्क मध्ये करायचंय. ओके, डायग्राम दिलेली आहे सगळ्यांना, फक्त त्यांचे जे कुठले वारे कुठून वाहत आहेत ते सांगायचं आहे. ओके ओके, इथे एक छोटासा पॅराग्राफ आहे. ओके, चला, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आपण इथेच थांबूया. जर जास्त एवढं तात्पुरतं बस झालं. सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये काय काय बघितलं आपण. विंड कशाला बोलतात? वारे म्हणजे काय? ओके, द मुवमेंट ऑफ एअर इज कॉल्ड दी विंड. बरोबर. वारे हवेच्या हालचालीला काय बोलतात? काय बोलतात? वारे बोलतात. बरोबर. आपण नंतर काय बघितलं? हाऊ विंड्स आर जनरेटेड.
बरोबर. वाऱ्यांची निर्मिती कशी होते ते सुद्धा बघितलं. बरोबर. नेक्स्ट परत वाऱ्याच्या गतीवर कोणाचा परिणाम होतो? कोण सांगेल मला? कोण सांगेल मला? विंडच्या वेलोसिटीवर कोण अफेक्ट करतात? कोणाचा अफेक्ट? ओके दीपिका सांग. Ma'am, येस. air pressure is not uniform across the Earth's surface. Air moves from high pressure areas towards low pressure areas in a horizontal manner. Winds are generated due to this movement. मी विचारले क्वेश्चन की वेलोसिटी ऑफ विंड याच्यावर कोणाचा परिणाम होतो? कोणाचा अफेक्ट होतो? एअर प्रेशर. बरोबर. डिफरन्स इन एअर प्रेशर. ओके. काय सांगितलं मी तुम्हाला? जिथे एअर प्रेशर कमी असेल, एअर प्रेशर मधला डिफरन्स असेल, तिथे एअर विंड कसे असतात? लो असतात. बरोबर. लो स्पीड मध्ये असतात आणि जिथे डिफरन्स जास्त असेल तिथे लो स्पीड असतो एअर विंडचा जास्त असतो. बरोबर. कळलं सगळ्यांना? कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. Yes. तर काही क्वेश्चन्स बॉक्स मध्ये त्याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. गुगल क्लासरूम मध्ये क्वेश्चन अपलोड केले जातील. ओके. कळलं तुम्हाला? आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये पुढे कंटिन्यू करूया. ओके लेसन. ओके. बाय एव्हरीवन. क्लास सेव्ह करू शकता. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. बाय. Bye, ma'am. बाय. पटापट सेव्ह करा.